100% गॅरंटीने मी सांगू शकते, हे जे रेड हेअर बूस्टर आहे याचा वापर साधारणतः 2 ते 2.5 महिन्यापर्यंत केला तर तुमचे गेलेले केस नक्की येऊ शकतात. सर्व ताईंना नमस्कार. गेल्या 6 महिन्यापासून जे पण आपलं रुटीन होतं, म्हणजे हेअर केअर संदर्भात असो किंवा स्किन केअर संदर्भात असो, सगळं रुटीन जे आहे ते बिघडलेलं आहे. आणि या अलीकडच्या 3 महिन्यात तर हॉस्पिटल घर हॉस्पिटल घर हॉस्पिटल घर एवढंच रुटीन जे आहे ते राहिलं होतं. अजिबात कशालाही वेळ दिलेला नाहीये. फक्त फर्स्ट प्रायोरिटी काय होती की अगोदर नीट होणं, बरं होणं, आणि त्यानंतर आता बऱ्यापैकी रिकव्हरी जी आहे ती झालेली आहे. 100% तर नाही म्हणता येईल, पण 50% जी रिकव्हरी आहे जवळपास झालेली आहे. चालणं फिरणं हे काही नॉर्मल झालेलं आहे. अगोदर चालताना वगैरे श्वास रोखला जायचा, पण आता ठीक आहे, चालू शकते. थोडंफार का होईना चालू शकते आणि बऱ्यापैकी ठीक चाललेलं आहे सगळं. आणि त्यामुळं म्हणलं की आता हेअर केअर स्किन केअर करायला काही हरकत नाही, कारण खूप हेअरफॉल झालेला आहे. गेल्या 3 महिन्यात तर भयंकर हेअरफॉल झाला, आणि या सर्जरी नंतर 1 महिना जो आता गेला त्यामध्ये तर खूप जास्त हेअरफॉल झाला. कारण की औषधच शरीरामध्ये एवढे गेलेले आहेत, म्हणजे सकाळी 1 ट्रे आणि संध्याकाळी 1 ट्रे, म्हणजे 11 दिवस ते परतचे 8 दिवस असे एक ट्रे सकाळ संध्याकाळ औषधं शरीरामध्ये गेलेत. आणि सर्जरी होऊन घरी आल्यानंतर सुद्धा औषधं जी आहेत ती तोंडावाटे कंटिन्यू चालूच आहेत. आणि त्यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये हेअरफॉल झालेला आहे. ताप म्हणा, थंडी म्हणा, या सगळ्या गोष्टी चालू होत्या, आणि त्यामुळं हेअरफॉल प्रमाणाच्या बाहेर झालेला आहे. म्हणजे अर्ध्याला अर्धे पण माझे केस राहिलेले नाहीयेत. पण काही हरकत नाही, आपल्याला जो अनुभव आहे त्यातून आपण परत हेअर ग्रोथ जी आहे ती हेअर ग्रोथला जी सुरुवात करणार आहोत ती तर करणारच आहोत. बघा, मध्यंतरी मी 100 दिवसांचं जे चॅलेंज स्टार्ट केलं होतं ते मध्येच का बंद केलं असे सुद्धा मेसेज होते व्हॉट्सअपला. तर हा प्रॉब्लेम जो होता तो क्रिएट होत होता, आणि अशा अवस्थेमध्ये हेअर ग्रोथ होणं शक्य नाही. कारण की इंटरनल प्रॉब्लेम तुमचे जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हेअर ग्रोथ म्हणा किंवा स्किनवरती सुद्धा ग्लो येणं शक्य नाही. म्हणून अगोदर इंटरनल प्रॉब्लेम जे पण होते माझ्या पोटाच्या संदर्भात ते सगळं काही क्लिअर करणं महत्वाचं होतं, आणि त्यामुळे त्याकडे प्रॉपर लक्ष होतं. बघा, शक्यच नाही, जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही स्किन केअर करू शकत नाही ना हेअर केअर करू शकता. त्यामुळं आता थोडं बऱ्यापैकी ठीक चाललेलं आहे. त्यामुळे विचार केला, जे पण केस गेलेले आहेत ते परत आपल्याला आणायचे आहेत, आणि त्यासाठी आता थोडंसं जास्त म्हणजे मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण की खूप जास्त हेअरफॉल झालेला आहे. असे मुठ भरून केस हातामध्ये यायचे. मी कदाचित व्हिडिओ बनवलेला आहे, 1-2 ते कदाचित इथं लावेन मी. तर बघा, एक मूठ एका वेळेला केस हातामध्ये यायचे, आणि अर्ध्याला अर्धे केस राहिलेले नाहीयेत आता. तरी सुद्धा 100 दिवसामध्ये किंवा 120 दिवसामध्ये आपण पुन्हा हेअर ग्रोथ जो आहे तो करणार आहोत. गेलेले सर्व केस आपण पुन्हा आणणार आहोत. तर त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी करणं तितकंच महत्वाचं आहे. नॉर्मल काही गोष्टीने हा हेअर ग्रोथ होणार नाहीये, कारण की खूप जास्त शरीरामध्ये औषधं गेलेली आहेत, आणि त्यासाठी थोडंसं स्पेशल काहीतरी करावं लागणार आहे. त्यासाठी मी गेल्या आठवड्यामध्ये रेड बूस्टर बनवलं होतं. तर हे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. तर हे रेड बूस्टर बनवलेलं आहे, आणि त्याचा वापर आता मी करायला सुरुवात करणार आहे. मग विचार केला की आपण जे चॅलेंज मध्ये सोडलेलं आहे ते सुद्धा कंटिन्यू करणं तितकंच महत्वाचं आहे. तर त्यासाठी हे जे बूस्टर बनवलेलं आहे ते वापरायचं आहे. सगळ्यात अगोदर मी या बूस्टरला जास्त या बूस्टरचा जो वापर आहे तो जास्त करणार आहे, कारण की हे नॉर्मल नाही, म्हणजे तुम्हाला बाहेर तर मिळणारच नाहीये. हे मी स्वतः बनवलेलं आहे माझ्यासाठी, आणि आपल्या सर्व ताईंना माहित आहे की केसासंदर्भात मी ज्या पण वस्तू बनवते त्या किती छान रिझल्ट देणाऱ्या आहेत. कारण की माझा प्रॉपर कोर्स झालेला आहे. माझा 3 वर्षाचा जो अनुभव आहे, जी जर्नी आहे आपली युट्यूबची, त्यामध्ये भरपूर काही मी शिकलेले आहे, आणि त्यातून काही अशा वस्तू मी बनवायला शिकलेली आहे की ज्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाहीत, पण 100% रिझल्ट तुम्हाला मिळणारे आहेत. त्यासाठी हा हेअर बूस्टर मी जास्त प्रमाणामध्ये वापरणार आहे. एक सिरम पण बनवणार आहे, जे की खूप जास्त फास्ट हेअर ग्रोथ साठी मदत करणार आहे. हे आणखीन 1-3-4 वस्तू ज्या आहेत त्याचा वापर मी करणार आहे. ज्या पण वस्तू मी लावणारी आहे, वापरणारी आहे, त्या सगळ्या काही तुमच्याशी शेअर करणार आहे. आता हे जे हेअर बूस्टर आहे ते कसं वापरायचं हे थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय की घरामध्ये जेवढे पण प्लास्टिकचे अशा पद्धतीचे कंगवे असतात ना, ते तुम्हाला काय करायचे, काढून टाकायचे आहेत घरातून.
घरातून काढून कचऱ्यात टाका अक्षरशः, कारण की या कंगव्यामुळे सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यामुळे असे प्लास्टिकचे कंगवे वापरणं सगळ्यात अगोदर बंद करा. आता तुम्ही म्हणाल की तुमच्या घरात कसा, तर माझ्याकडे वापरायचा बंद आहे, तुम्हाला दिसतीये धूळ याच्यावरती, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा बॉक्स मधून काढलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, प्लास्टिकचे कंगवे काढल्यानंतर किंवा ऑनलाईन घ्या किंवा माझ्याकडून घ्या, तुम्हाला काय घ्यायचे, असे लाकडी लिंबाच्या लाकडाचे कंगवे तुम्हाला वापरायचे आहेत. केसांसाठी अशा पद्धतीचे कंगवे तुम्ही वापरायला सुरुवात करा, खूप जास्त फरक पडतो. तर हा प्युअर लिंबाच्या लाकडाचा कंगवा आहे. याच्या नियमित वापराने तुमच्या केसांमध्ये खूप जास्त म्हणजे डॅन्ड्रफ होत असेल तर ते सुद्धा याने कमी होतो. काही लावायची गरज नाही, नुसता कंटिन्यू तुम्ही हा लिंबाचा कंगवा जरी वापरला तरी सुद्धा डॅन्ड्रफ कमी होतो. तर बघा आता काय करायचंय, तर माझा हेअरफॉल खूप जास्त झालेला आहे, प्रमाणापेक्षा जास्त झालेला आहे. त्यामुळं मी आता तुम्हाला सांगितलं की हे रेड हेअर बुस्टर जे आहे ते वापरायला सुरुवात करणार आहे. तर बघा त्यात अगोदर काय करायचं, आपल्याला लाकडी लिंबाच्या कंगव्याने केस विंचरून घ्यायचे आणि हे रुटीन ठेवायचं आहे. कधीही प्लास्टिकचा कंगवा आता यानंतर वापरायचा नाहीये. आणि माझं हे म्हणजे ह्याचा कंगवा, लाकडाचा जो कंगवा आहे तो साधारणतः 1 वर्षापासून मी वापरते आणि मला फरक जाणवला होता, पण मध्यंतरी या इंटरनल म्हणजे पोटाच्या जे पण विकार झाले आणि त्यामुळं हेअरफॉल झालेला आहे. आता याला काही दोष देता येणार नाही, कारण की इंटरनल प्रॉब्लेम जर असतील तर हेअरफॉल होतो, पित्ताचा असेल, बाकी कुठले पण प्रॉब्लेम असतील तर हेअरफॉल होतो. तर आता बऱ्यापैकी माझी रिकव्हरी झालेली आहे, बऱ्यापैकी. तर आता इथं सुरुवात करायला काही हरकत नाही. तर चला, सगळ्यात अगोदर केस विंचरून घ्यायचे लाकडी कंगव्याने. तर सकाळी हेअर वॉश केलेलं आहे आणि हेअर वॉश करण्यासाठी मी माझं जे शॅम्पू आहे, गोल्डन शॅम्पू जो आहे ना, तोच यूज करते. दुसरा कोणताही शॅम्पू मी यूज करत नाही. तर बघा इथं तुम्हाला आता हे जे केस दिसत आहेत ना, या केसांना तेल नाही आहे, काही नाही आहे. सकाळी केस धुतलेले आहेत आणि असेच म्हणजे कंगवा पण केलेले नाही, म्हणजे केस विंचरलेले पण नाही आहेत, असेच सोडलेले होते. आणि आता तुम्हाला हे जे केस दिसत आहेत ना, हे न तेल लावता कुठलंही काहीच लावलेलं नाही आहे. थोडेसे केस जे आहेत ते फुललेले आहेत, फुगलेले आहेत, कारण की खूप जास्त ड्राय झालेले आहेत आणि त्यामुळं फुगल्यासारखे तुम्हाला दिसत आहेत. पण हे खरं सांगायला गेलं तर हे केस जे आहेत ते खूप कमी आहेत. तुम्हाला आता मी बूस्टर लावल्यानंतर लक्षात येईल, किंवा या अगोदर जो मी फोटो लावला होता ना, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की केस किती कमी राहिलेले आहेत. तर इथं कंगवा करताना पण, केस विंचरताना पण थोडेफार केस जे आहेत ते गळत आहेत. शॅम्पू करताना पण बऱ्याच तर आता मी लाकडी कंगव्याने केस विंचरून घेतलेले आहेत. आता मला लावायचंय काय, रेड हेअर बुस्टर. हे जे आहे हे अगोदर मला संपवायचं आहे. तर मी जेवढं बनवलं होतं ना, या दोन म्हणजे हे एक डबी भरलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं हे एवढं आहे. तर याचा वापर मी अगोदर करणार आहे. लावायचं कसं हे सुद्धा तो प्रॉपर सांगणार आहे. स्वच्छ केस धुतलेले आहेत माझे, आज केस जे आहे ते धुतलेले आहेत आणि आता या स्वच्छ केसांमध्ये मला हे हेअर बुस्टर जे आहे ते लावायचं आहे. तर चला सुरुवात करू. घ्यायचं आपल्याला, सुरुवातीला भांग लावून घ्यायचं अशा पद्धतीनं. तर हे जे आपलं रेड हेअर बूस्टर आहे ना, ते धुतलेल्या केसांमध्येच लावायचं आहे. केसांना खूप तेल लावलेलं असेल किंवा केसामध्ये खूप जास्त धूळ असेल, घाम असेल, तर आपलं हे जे हेअर बूस्टर आहे ते वर्क करणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा आपल्याला 2 ते 3 तासानंतर हे आपलं हेअर बूस्टर जे आहे ते लावायचं आहे. तेल असलेल्या केसांना हेअर बूस्टर लावायचं नाही आहे. तर अशा पद्धतीनं भांगोभांग आपल्याला लावून घ्यायचं आहे. स्काल्पला पण लावायचं आहे आणि संपूर्ण केसांना सुद्धा लावायचं आहे. या हेअर बूस्टरचे फायदे जे आहेत ते खूप सारे आहेत. या हेअर बूस्टरने तुमचा हेअर ग्रोथ तर होणारच आहे, शिवाय गेलेले केस येण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि या हेअर बूस्टरच्या नियमित वापराने तुमचे केस जे आहेत ते खूप जास्त, केसांची मुळं जी आहेत ती खूप जास्त स्ट्रॉंग होतात. केस गळती साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये पूर्णपणे बंद होते. तर अशा पद्धतीनं संपूर्ण केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना हे हेअर बूस्टर मी लावून घेतलेला आहे. आता आपल्याला हलकासा मसाज द्यायचा आहे. तर हे आणखीन एक बॉटल डबी जी आहे ती अशीच ठेवायची आहे. आठवड्यातून हे 2 वेळा लावायचं आहे. तर मी ते परत लावणार आहे. तर अशा पद्धतीनं बघा आता व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला या पद्धतीनं मसाज करायचा आहे. हलका मसाज, एक 10 मिनिटाचा मसाज आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर मसाज दिल्यानंतर आपल्याला केस जे आहे ते ओपन सोडायचे नाही आहेत, बांधायचे आहेत. तुम्ही 1 वेणी घाला, 2 वेणी घाला किंवा आंबाडा बांधा, पण हलकासा ढिल्ला बांधायचा आहे. खूप टाईट आंबाडा किंवा खूप टाईट वेणी घालायची नाही आपल्याला. अशा पद्धतीनं आपण हे लावलेलं आहे. आता काय करायचं आहे, तर साधारणतः 3 ते 4 तास आपल्याला हे केसांमध्ये ठेवायचंय आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने
किंवा कुठलाही माइल्ड शॅम्पू जो असतो त्याने तुम्ही हेअर वॉश करू शकता. पण कमीत कमी 3 ते 4 तास हे आपल्या केसांमध्ये राहिलं पाहिजे. आता बरेच जण कमेंट करतील की ओव्हरनाईट ठेवलं तर चालतं का? चालतं, पण खूप जास्त पण नाही. 6 ते 7 तासापेक्षा जास्त हे ठेवू नका. आणि म्हणजे आता काही केमिकल वगैरे आहे का यामध्ये? अजिबात नाहीये. हे पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेलं आहे. बिनधास्त तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 तास किंवा 5 ते 6 तासापर्यंत हे चालतं केसांमध्ये ठेवलं तर. आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचं आहे. आठवड्यातून किती वेळा लावायचं आहे? आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा हे लावायचं आहे. तर अशा पद्धतीनं रेड हेअर बुस्टर कसं वापरायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल व्हिडिओ, जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचंय, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.